हा आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याअंतर्गत असलेला शिवनी बांध तलाव। एवढा प्रशस्त तलाव आहे। भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा तलाव म्हणजे हा शिवनी बांध तलाव माझ्या पाठीमागे आहे। पावसाने तुडुंब भरलेला आहे। पर्यटक इथे जमलेले आहेत। पावसाच्या पाण्याचा जो आहे खळखळाट त्याचा आनंद आस्वाद घेत आहे। पहा संपूर्ण व्हिडिओ। असा विस्तीर्ण असा जलाशय खूप दूरपर्यंत। प्रशस्त असा आहे। इकडे तुम्ही पाहू शकता किती लांब असा विस्तीर्ण परिसर आहे। झूम करून दाखवतो मी। काकाजी, हा किती मोठा असेल परिसर? किती मोठा परिसर आहे तलावाचा? किती एकरचा असेल? तो हा तो पूरा जंगल आहे का नाही? हां, तेवढा परिसर आहे। अच्छा, साधारण किती एरिया असेल मोठा? चांगला मोठा तो जंगल दिसते ना, तो पूरा एरियाचा होतो तो जंगलपर्यंत। त्या पलीकडे कोणता गाव आहे? तिकडे झाडगाव आहे। झाडगाव झाडगाव साकोली अंतर्गत येते की दुसऱ्या याच्यात? नाही साकोलीमध्ये येते, पण तो झाडगाव आहे। अच्छा, तुम्ही पाहू शकता इकडे पर्यटक आस्वाद घेत आहेत। डान्सचा मजा घेत आहेत लहान मुलं बाळं। इथे कटघरे लावण्यात आलेले आहेत जेणेकरून काही दुर्घटना होऊ नये। मच्छी जी आहे या बाजूची मच्छी इकडे यायला नको। जाळे लावलेले आहेत मच्छीचे अशी या बाजूला। इकडे खूप चांगला असं एक छोटा मंदिर आहे। इथे यात्रा वगैरे भरते संक्रांतीच्या वेळेस जवळपास। याचं बाळासाहेब देसाई बांधकाम मंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे 58 साली। हे असं खळखळाट आहे। हा पाणी असं जाऊन खाली इकडे खळखळाट जातो। नाही मला काही नाही। लहान मुलं इथे डोका ठेवून आहे.
इधर आया हूँ मेरे भाई के साथ में, टूर पे निकले थे प्रणय, और अभी हम ये समाधि है गौड़ी, इधर में एक फूड स्टॉल, एक मंदिर है, शिव मंदिर, नंदी है। बारिश में यहाँ पे आसरा ले सकते हैं। घर में काफ़ी अच्छी सजावट की है। ऐसा है ये नज़ारा इधर का। वो है साकोली रोड, और आगे है इधर लाखांदूर रोड। तो हम अभी जा रहे हैं लाखांदूर।